त्यावेळेस गरीब परिस्थिती होती. प्रत्येक जण सांगतं का बाबासाहेबांची परिस्थिती खूप हालाकीची होती, परंतु त्या काळात ते टाय कोट घालायचे. त्या काळात ते टायकोट घालायचे. आवर्जून सर थोडंसं तुम्ही लक्ष द्यावं, कारण आपण तर खूप प्रेरणादायी कथा ऐकलेला असेल, ही कथा माहिती असेल, परंतु एक विनंती सांगतो समाज बांधव म्हणून, एक विनंती की बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीत टायकोट घालायचे आणि त्यावेळेस विचारलं जायचं. बाबासाहेबांना म्हटलं, बाबासाहेब तुम्ही एवढे सांगतात की माझा समाज खूप मागे आहे, खूप परिस्थिती माझी बिकट आहे, मी पाव खाऊन दिवस काढले आणि मी इथपर्यंत आलो, मग तुम्ही हे टाय कोट एवढा खर्च कशासाठी करता? त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटले, खरंय तुमचं, माझी परिस्थिती गरिबीची, परंतु मी जेव्हा माझ्या वस्तीमधून जातो त्यावेळेस माझ्या वस्तीतली माझी आई, माझी मावशी, माझी ताई तिच्या लेकराला कोणी आंघोळ घालते, कोण तिच्या लेकराला गन पावडर करते, कोण धुणं धुतय, कोण भांडे घासतय, आणि तिथून मी जात असताना ते पोरग रडतंय, ते म्हणतंय मला शाळेत नाही जायचं. त्यावेळेस ती माय माऊली म्हणते, तुला बाबासाहेबांसारखा कोट जर घालायचा असेल तर तुला शाळेत जावं लागेल. ही प्रेरणा त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितली. तसं मला एक विनंती सर, आपली ज्यावेळेस कलेक्टरची लाल दिव्याची गाडी येईल त्यावेळेस आमच्या पाड्यामध्ये आपण फक्त फिरायला म्हणून एकदा दोनदा यावं, कारण त्यामुळं प्रेरणा मिळणार आहे आमच्या मुलांना. का अशी गाडीत बसायची ना बाळा तुला, दगडे साहेबांसारखी गाडी आपल्या दारात आली पाहिजे, आपल्या गावात आली पाहिजे, ही प्रेरणा आपण निर्माण कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आदिवासी विकास विभागाचा एक कर्मचारी म्हणून आपणास शुभेच्छा देतो. तसेच आपण पहिली पोस्टिंग जर आदिवासी विकास विभागात यावं आणि आमच्या विभागात वेगवेगळ्या योजना राबवाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.